सध्या आपल्यासोबत आहे सिद्धार्थ मोकळे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रवक्ते. सर, खूप सारं स्वागत. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस अशी ऐतिहासिक आघाडी झालेली आहे. मुंबईसाठी सध्या तरी आहे. कसं पाहता या आघाडीकडे आणि येत्या काळामध्ये पालिका निवडणुका आहेत, कसं पाहता निवडणुका कशाप्रकारे तुम्ही लढणार आहात? अतिशय सकारात्मक जनभावना या आघाडीला घेऊन होती. या दोन पक्षांनी एकत्र यावं ही कार्यकर्त्यांची इच्छा होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अतिशय सकारात्मक पावलं उचलले. त्याला सकारात्मक प्रतिसाद ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी दिला आणि आज ही आघाडी घडून आलेली आहे. आणि ज्या पद्धतीचं एक माहोल दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला आहे या आघाडीमुळे, तो या निवडणुकीमध्ये चमत्कार घडवेल आणि मुंबईचा महापौर हा काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या या आघाडीचा असेल. आता कसं समाधान सगळ्याच पद्धतीचं म्हणजे संपूर्ण समाधानी आपण कधी होत नाही, कारण आम्ही ज्या 70 जागा मागितल्या त्यातल्या अनेक जागा या आम्हाला सोडाव्या लागलेल्या आहेत. आमच्या कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेतलेली त्या जागांवर. पण कुठेतरी एका ठिकाणी येऊन आपल्याला समेटाला यावं लागतं आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम हा ठरवावा लागतो. त्या पद्धतीनं आम्ही दोन्ही पक्ष हे 62 जागांवरती आता एकमत केलेलं आहे आणि पुढच्या निवडणुकीसाठी आम्ही तयारी करत आहोत. महाराष्ट्रभरात सुद्धा वंचित बहुजन आघाडीचं एक प्रचंड वातावरण तयार झालेलं आहे चांगलं. तुम्ही कॅमेरामन प्रतीकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई.